आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती आहे। त्या निमित्तानं मोठ्या संख्येने भीमसागर हा दादर येथे उपस्थित आहे। तसेच संपूर्ण राज्यभर देशभर ही जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। दरवर्षी 14 एप्रिल हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस जयंती म्हणून साजरा केला जातो। संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केलं। त्यांची जयंती सामाजिक सलोखा आणि एकता यासाठी एकत्र येण्याचा दिवस म्हणून साजरी केली जाते। आंबेडकर जयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी आज जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं सर्वत्र विविध कार्यक्रम हे आयोजित केले जात आहेत। बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं 14 एप्रिल रोजी केक कापून आतषबाजी करत जयंती उत्सव सोहळा हा साजरा केलाय। तर देशभरात सर्वत्र विविध ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं। या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा केलं जातं। संविधान निर्माता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाजसुधारक आणि अभ्यासक होते। गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं होतं। त्यांची जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। विविध कार्यक्रम या जयंती निमित्तानं आयोजित केले जातात। तर आपल्यासोबत हितेश मेश्राम नागपूरहून आणि मुंबईहून मनोज दयाळकर जोडलेले आहेत। सुरुवातीला जाऊया मुंबईमध्ये। मनोज, कशा प्रकारचा उत्साह आहे जयंती निमित्तानं? किती मोठ्या संख्येनं भीमसागर हा उसळलाय? नक्कीच जगदीश, आपण पाहिलं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि आपण पाहिलं तर या जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी हे दादर येथील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी होत असते आणि यासाठी महानगरपालिकेने मोठी तयारी ही केलेली आहे। आपण बघितलं तर महानगरपालिकेकडून स्टेज हा बांधण्यात आलेला आहे। तसंच आपण बघितलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे आणि आपण बघितलं तर गैरसोय होऊ नये यासाठी आपण बघितलं तर या ठिकाणी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे। तसंच आपण बघितलं तर मोठ्या संख्येने आता उन्हाळा आहे आणि यासाठी नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी देखील आपण बघितलं तर छप्पर हे टाकण्यात आलेलं आहे आणि पूर्ण आपण बघितलं तर पूर्ण गैरसोय कुठे होऊ नये यासाठी महानगरपालिकेने पूर्णपणे नागरिकांना एकदम पूर्णपणे आपण बघितलं तर तयारी केलेली आहे आणि महानगरपालिका ही पूर्णपणे आता सज्ज झालेली आहे आणि या ठिकाणी आता अनुयायी यायला देखील आता सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं तर मोठ्या संख्येने आजच्या दिवशी म्हणजे 14 एप्रिल रोजी मोठ्या संख्येने अनुयायी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीसाठी येत असतात आणि या ठिकाणी आपण बघितलं मोठ्या संख्येने काही कोणताही प्रश्नचिन्ह उभा राहू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील हा तैनात करण्यात आलेला आहे। जगदीश जी, मनीष तो असाच जोडला राहा। जाऊया हितेश मेश्राम यांच्याकडे नागपुरात। हितेश, नागपुरात काय स्थिती आहे? नक्कीच या प्रकारे आपण बघितलं गेलं तर आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती संपूर्ण देशभरात जगभरात भरवली जात आहे। त्याच अनुषंगाने नागपूर येथील दीक्षाभूमी येथे आणि नागपूर येथील संविधान चौक इथे जे आहे नागपुरातील जे अनुयायी आहेत ते सगळे वंदन करायला येत असतात आणि लाखोंच्या संख्येने हा जनसमुदाय इथे येतो। आपण बघू शकता
मी आता जिथे उभा आहे तिथे पण एक सकाळी 8 वाजताची जी आहे शोभायात्रेची जी रॅली आहे, शोभायात्रा जी आहे ती काढण्यात येत आहे. अशा प्रकारचं जे आहे सजावट इथे केले जात आहे आणि या रॅलीमध्ये अनेक नागपुरातील जी जनता आहे ती सहभागी होत असते. त्याचप्रकारे दीक्षाभूमीमध्ये जे आहे आता लोकसभा जे आहे प्रचार निवडणुकांचे जे प्रचार चालू आहेत त्याच अनुषंगाने आज अनेक प्रत्येक पक्षाचे जे बडे नेते आहेत ते सुद्धा दीक्षाभूमी इथे हजेरी लावणार आहेत. नितीन गडकरी असतील जे उमेदवार आहेत, त्याच्यानंतर काँग्रेसचे उमेदवार जे आहेत, विकास ठाकरे जे आहेत ते या ठिकाणी दीक्षाभूमी जे आहे ते आज हजेरी लावणार आहे, वंदन करणार आहेत आणि त्यानंतर जयंत पाटील असतील जे अध्यक्ष आहेत, नाना पटोले असतील, हे सगळे जे आहेत दीक्षाभूमीत येणार आहेत. जगदीश जी, प्रशासनाकडून कशा प्रकारची तयारी नागपुरात केली गेली आहे? नक्कीच कुठलीही धावपळ टाळण्याकरता प्रशासनातर्फे जे आहे सुसज्ज प्रशासन जे नागपूरचं आहे ते सुसज्ज आहे. पोलीस प्रशासन सुद्धा आपल्या पातळीवर जे आहे ते सुसज्ज आहे. जी पण तयारी केलेली आहे. काही अंतरापर्यंतची जी आहे ट्रॅफिक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे. जी ट्रॅफिक जी आहे ती दुसरीकडे वळवण्यात आलेली आहे जेणेकरून इथे येणारे जे अनुयायी आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये या अनुषंगाने जी आहे ही पूर्ण तयारी केली आहे. पूर्वतयारी ही 2 दिवसापूर्वीपासूनच केली जात असते. त्या प्रकारे जे आहे प्रशासन सुसज्ज असते. जगदीश धन्यवाद हितेश, मनोज दोघांनाही धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल.